प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच आपण जर या ठिकाणी बघतोय तर या दीक्षितवाडी परिसरामध्ये अपक्ष उमेदवाराचं फटाक्यांच्या आतषबाजी असेल, ढोल ताशांचा गजर असेल, रांगोळ्या असतील, अशा विविध प्रकारचा या ठिकाणी स्वागत करून फुलांची उधळण असेल, पुष्पहार घालून त्यांचा औक्षण करणं असेल, अशा विविध प्रकारचे ऍक्टिव्हिटीज करून या ठिकाणी मतदार राजा या अपक्ष उमेदवाराचं स्वागत करताना दिसून येत आहे। प्रत्येक दरवाजासमोर या ठिकाणी महिला अपक्ष उमेदवार ऍडव्होकेट पियुष पाटील यांचं स्वागत अनोख्या पद्धतीने या ठिकाणी प्रचाराचा अनोखा जोर या ठिकाणी पाहावास मिळतोय। एकीकडे आपण जर बघतोय तर हळदी कुंकू असेल, गुलाल असेल आणि औक्षण करून, कोणी गाजरचा हलवा खाऊ घालून आणि फुलांची उधळण करून या ठिकाणी आरती ओवाळून त्यांना अनोख्या पद्धतीचा या ठिकाणी औक्षण केलं जातंय। मात्र असं असलं तरी आज सकाळपासूनच सोमवारचा दिवस आहे आणि या सोमवारच्या दिवशीच या ठिकाणी अनोख्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे। ऍडव्होकेट पियुष नरेंद्र पाटील हे प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवारी या ठिकाणी लढवत आहे। मात्र असं असलं तरी आज या प्रचार तोफा कुठेतरी उद्याच्या दिवशी या ठिकाणी थंडावणार आहे। मात्र त्यांच्या सोबत या ठिकाणी त्यांचं नागरिक अनोख्या पद्धतीचं स्वागत या दीक्षितवाडी परिसरामध्ये करताना दिसून येत आहे। ऍडव्होकेट पियुष पाटील यांच्यासोबतचा हा जो जनसमुदाय आहे त्यांचा हा जोरदार घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करत या ठिकाणी त्यांचा मतदाराचा कौल कुठेतरी वाढताना दिसून येत आहे। त्यांच्यासोबत या ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी पोलीस बंदोबस्त देखील दिलेला आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी फुलांची उधळण करत या ठिकाणी पियुष पाटलांवरती अनोख्या पद्धतीचं स्वागत करण्यात येत आहे। दादा, काय सांगशील? आज तुझ्या स्वागतासाठी या ठिकाणी रांगोळ्या टाकण्यात आलेल्या आहे। एक शिक्षित उमेदवार ऍडव्होकेट म्हणून तुझी या ठिकाणी लोकांनी तुला या ठिकाणी उमेदवारी, अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे, काय सांगशील? प्रभाग क्रमांक 5 याच्याकडे संपूर्ण आता या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे आणि मी अभिमानानं सांगेल की या रांगोळ्या त्याच लोकांनी काढल्या आहे, हे सत्कार तेच लोक करताय ज्यांनी माझ्या वडिलांना, आमच्या घराण्याला 55 वर्ष अभिमानाने या महानगरपालिकेत या भ्रष्टाचाराच्या भस्मासुरांविरुद्ध लढायला पाठवलं। तेच हे स्वाभिमानी लोक आहेत आणि तेच आज यांच्या तिसऱ्या, कोणाच्या चौथ्या पिढ्या असतील, कोणाची 5वी पिढी असेल, असे पिढ्यानपिढ्या संबंध असलेले लोक हे आमच्या सोबत आहे। आणि ही जी लढाई या ठिकाणी ठेपलेली आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, माझ्या समोर असलेले उमेदवारांकडे प्रचंड धन त्या ठिकाणी आहे आणि आमची जी शक्ती आहे ही जनशक्ती आहे। आम्हाला लोकांनी उभे केलेला मी उमेदवार आहे आणि येत्या काळात त्याचा निकालही आपल्याला दिसणार आहे। दादा, असं असलं तरी नरेंद्रना जे सामाजिक क्षेत्रामध्ये होते, तुम्ही थेट नगरसेवक पदाची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली, तुम्हाला का वाटलं नगरसेवक व्हावं? या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र अण्णा सदैव कटिबद्ध होते। नरेंद्र अण्णांनी आजच्या जवळपास 27 वर्षापूर्वी या प्रभागात अतिशय सुंदर अशी अत्याधुनिक व्यायामशाळा या ठिकाणी विकसित केलेली आहे। ती आजही आपण तिचं विकासाचं उदाहरण आजही मॉडेल म्हणून आपण समोर ठेवू शकतो। तसेच त्या काही अतिशय कमी बजेटमध्ये मोठे त्या ठिकाणी बऱ्यापैकी गाडीचे साम्राज्य होते, परंतु त्या ठिकाणी अतिशय सुंदर उद्यान साकारण्याचं काम नरेंद्र अण्णांनी केलं। त्यावेळी आमचा प्रभाग सर्वात आधी 100% रस्ते, 100% गटारी असा विकसित असा प्रभाग आमचा होता। आरोग्याच्या सेवा त्या ठिकाणी पूर्णपणे पुरवल्या जात होत्या, परंतु गेल्या 7 वर्षापासून या प्रभागाचा कोणीही वाली नव्हतं। ही स्थिती आपण डोळ्यांनी बघतोय, यासाठी आपण उमेदवारी केलेली आहे। दादा, असं असलं तरी तुमचं पुढचं विजन काय असणार आहे या प्रभाग क्रमांक 5 साठी? काय नेमक्या तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार? या प्रभागात अतिशय सध्याच्या स्थितीत अतिशय मूलभूत सुविधांची सुद्धा कमतरता या ठिकाणी जाणवते आहे। काही आरोग्याचे प्रश्न असतील, काही ठिकाणी रोड बनलेले नाही आहे, काही ठिकाणी ते बनलेले आहेत परंतु त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहेत। याबाबत आपण पाठपुरावा करणार आहे। तसेच प्रभागात काही जुन्या आखाडे आहेत, तालमी आहेत, यांचं देखील पुनर्वसन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। काही जिमखाने महानगरपालिकेच्या मालकीचे आहे, याचे सुद्धा पुनर्वसनासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करणार आहे। पियुष दादा, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही या प्रभागामध्ये 3 उमेदवार होते, मात्र शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रवीण माडी आहेत, जे अधिकृतरित्या या ठिकाणी ठाकरे गटाच्या एबी फॉर्मवरती या ठिकाणी उमेदवारी दाखल केली होती, मात्र असं अचानक काय कलाटणी झाली की त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला?
हे बघा, आपण ज्या पद्धतीने विकासाचं विजन मांडतो आणि प्रवीण माळी हे वार्डात फिरत असताना त्यांना काही सुज्ञ नागरिकांनी असं सांगितलं, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे की ही लढाई विष्णू भंगाळे विरुद्ध पियुष पाटील अशी थेट होणार आहे. यामध्ये तुमचा दम बसणार नाही. यामुळे आपण सच्चा उमेदवार म्हणून, लोकांचे काम करणारा उमेदवार म्हणून पियुष पाटील यांना पाठिंबा द्यावा असं त्यांनी सांगितलं. आणि या सांगण्यावरून प्रवीण माळी यांनी स्वतःहून येऊन मला पाठिंबा जाहीर केलेला होता. दादा, निश्चितच असं असलं तरी तुमची आता थेट जी लढत आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये, ते शिवसेना शिंदे गट विरुद्ध अपक्ष अशी थेट समोरासमोर लढत होणार आहे. कसं बघता? जिल्हाध्यक्ष तुमच्या समोर या ठिकाणी आव्हान देतात का? कोणी जिल्हाध्यक्ष असेल किंवा कोणी कुठल्या गडाचा राजा असेल, कोणी कुठला असेल, परंतु मी म्हणेल की लोकशाहीमध्ये सर्व समान आहे. या ठिकाणी प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे आणि जनता हा निर्णय घेणार असल्या कारणाने मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने 55 वर्ष आमच्या घराण्याला लोकांनी बहुमताने, स्वाभिमानाने, अभिमानाने निवडून दिलं, त्याच पद्धतीने ते माझ्यावर सुद्धा तसाच विश्वास दाखवतील आणि मीही त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. रवी भाऊ, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून नरेंद्रना या ठिकाणी समाजसेवेत होते, स्वर्गीय नरेंद्रना. मात्र आता पियुष पाटलांनी या ठिकाणी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली आहे. तुम्ही या गल्लीतले कार्यकर्ते म्हणून, त्यांचे कार्यकर्ते म्हणून काय प्रतिक्रिया असणार आहे तुमची? नक्कीच आज युवा दिन आहे. या युवा दिनी तुम्हाला दिसत असेल की इथं कोणी भाडोत्री नाही, हे सगळे युवा हे स्वर्गीय नरेंद्र अण्णांच्या प्रेरणेला आणि त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याकरता हे स्वतः म्हणजे 15-15 दिवसापासून सुट्या टाकून हे सगळे युवा आज इथं चिरंजीव पियुषच्या मागे फिरतायत. त्यांना फक्त एवढंच पाहिजे की म्हणजे 75 नगरसेवक जे आहेत त्याच्यामध्ये एक अपक्ष म्हणून, जसे नरेंद्र अण्णांनी एक अपक्ष म्हणून त्यांची जी जबाबदारी जळगावच्या जनतेकरता तिथं दाखवली होती, तीच आज ह्या पियुषच्या माध्यमातून सगळ्या युवांना वाटते की एक अपक्ष म्हणून 75 पैकी एक पियुष पाटील हा महापालिकेत जायला पाहिजे जळगावकरांच्या जनतेच्या प्रश्नाकरता. निश्चित. मात्र असं असलं तरी या ठिकाणचे सत्ताधारी पक्षातील जिल्हाध्यक्ष या ठिकाणी तुमच्या समोर, पियुष पाटलांसमोर या ठिकाणी उभे ठाकलेले आहे. आव्हान वाटत या संदर्भात? हे बघा, 55 वर्षात स्वर्गीय नरेंद्र अण्णांना सुरेश जैनांसारखं मोठं आव्हान होतं, पण त्या आव्हानाला देखील स्वर्गीय नरेंद्र अण्णा यांनी जनतेला दाखवून दिलंय. आणि त्याचमुळे जनतेला वाटतंय की अण्णांच्या माध्यमातून आता अण्णांनंतर पियुष जनतेला तिथं महापालिकेत पाहिजे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली, युवांनी हातात घेतली, नागरिकांनी हातात घेतली. त्याच्यामुळे इथं समोर कोण आहे, काय आहे, त्याचा काही फरक पडणार नाहीये. निश्चितच या होत्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवार असतील किंवा त्यांच्या मतदार राजांच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया. आज सोमवारच्या दिवशी सकाळपासूनच या ठिकाणच्या परिसरामध्ये उमेदवाराचं ऍडव्होकेट पियुष पाटलांचं या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी असेल, औक्षवण असेल आणि ठिकठिकाणी रांगोळ्या काढून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मात्र येणाऱ्या 15 तारखेला, 15 जानेवारीला या प्रभाग क्रमांक 5 मधील जनता कोणाच्या पाठीशी असते आणि या प्रभागात जळगाव.